अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 23 ऑगस्ट 2024, वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्य फार लहान आहे। जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांचं हसून माफ करा। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। यश रोडगे या युवकाच्या हत्येची घटना 2 दिवसाआधीच शहरात घडली। या गुन्ह्यात राजापेठ देवी पोलिसांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक केली होती। याच आरोपींना न्यायालयात पेशीकरिता घेऊन जात असताना न्यायालयात मृतक यशचे सहकारी आरोपीवर हमल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला। पोलिसांच्या सतर्कतेने न्यायालयात होणारी मोठी घटना टळली। बुधवारच्या रात्री गोपालनगर येथे राहणारा यश विलास रोडगे याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेत राजापेठ DB पोलिसांनी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना रात्रभरात ताब्यात सुद्धा घेतले। याच आरोपींची 23 ऑगस्ट रोजी दुपारी न्यायालयात पेशी असताना पोलिसांनी अल्पवयीन मुलांना वगळून इतर आरोपींना कोर्टामध्ये पेशीला आणले होते। या दरम्यान न्यायालयात मृतक यश रोडगे याच्या नातेवाईकांसह अनेक मित्रांनी मोठी गर्दी केली होती। यशच्या हत्येचा प्लॅन असतानाही काही युवक आरोपी तक्षदीप इंगळे व दीप ठाकूर यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते। याचीच गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ न्यायालयाच्या परिसरात धाव घेऊन सर्व युवकांना शोधून काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला। गुप्त माहितीवरून DCP गणेश शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेतली। अशात राजापेठ, गाडगेनगर पोलीस व क्राईम ब्रांच व QRT पथक जिल्हा सत्र न्यायालयाकडे रवाना झालेत। या ठिकाणावरून काही युवकांकडून शस्त्र जप्त केल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। राज्यात अनेक जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली। आता पुन्हा अमरावती शहरातील एका मनपा शाळेत कंत्राटी क्रीडा शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला बॅट टच केल्याची तक्रार 23 ऑगस्टच्या सायंकाळी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने पोलिसांनी क्रीडा शिक्षकाला ताब्यात घेतले आहे। या घटनेने आता अमरावती शहराचे नाव प्रकाशझोतात आले आहे। या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस स्टेशनसह शाळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। देशात घडलेल्या कोलकातासह बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या घटनेवर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे। याच घटनेच्या विरोधात अनेक जिल्ह्यात अनेक पक्ष, अनेक संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करीत आहेत। एकीकडे या घटनेची शाही वाढतच नाही तर आता पुन्हा अमरावती शहराचे नाव अशा घटनेवर गुरुवारच्या सायंकाळी प्रकाशझोतात आले आहे। शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मनपा शाळेतील क्रीडा शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला बॅट टच केल्याचा आरोप करीत पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनला शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली।
घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले. अनेक तासपर्यंत या घटनेची चौकशी विचारणा सुद्धा करण्यात आली. अखेर मनपा शाळेतील कंत्राटी क्रीडा शिक्षकाविरुद्ध फैजरपुरा पोलिसांनी कलम पॉक्सो सह 74-75 गुन्हे दाखल करून सायंकाळीच शिक्षकाला ताब्यात घेतले. कंत्राटी पीटी शिक्षक मोहम्मद रियाज उद्दीन शामुद्दीन शेख वय वर्ष 50 राहणारा चपराशीपुरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मनपा शाळेतील अनेक शिक्षकांनी गुरुवारच्या रात्रीच पोलीस स्टेशन दाखल झाले होते. 17 ऑगस्टच्या दिवशी शाळेच्या समोर एका विद्यार्थिनीला भुरळ येऊन खाली पडली असता इतर विद्यार्थिनी तेथे जमा झाल्या होत्या. या दरम्यान शिक्षकाला कळताच त्यांनी सुद्धा धाव घेतली. मुलीला बाजूने हटविताना त्याने पीडित विद्यार्थिनीला मागून बॅट टच केला अशी तक्रार करण्यात आली. यावर शुक्रवारी या घटनेवर अनेक संघटना पोलीस स्टेशनसह संबंधित शाळेत दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. कालचा जो पोस्को दाखल झाला, जो बदलापूरला जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्याच धर्तीवर माननीय CP सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जनजागृतीचा, विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा, लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा उपक्रम आपण राबवत होतो. आणि दिनांक 21 तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती, एक महिला अधिकारी पाठवली होती. त्यावेळेला तिथं सुद्धा मुलींना तिथं छेडखानीचे किंवा इतर गुन्ह्यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती. आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी त्यांना माहिती दिली होती. त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला 17 तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती. चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती. त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते, शिक्षिकाही जमा झाले. त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे, कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा, जिला चक्कर आली आहे तिला, त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला. अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत. चित्रपटाचे वेड असल्याने त्याच मार्गात रममाण झालेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याने शाळेत जातो म्हणून सांगितले, मात्र तो शाळेत न जाता मुंबईच्या दिशेने वारीला निघाला. इकडे संध्याकाळ झाली तर मुलगा घरी आला नाही. अशातच गुरुवारच्या सायंकाळी पालकांनी फैजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्याशी संपर्क साधला. करे यांनी तात्काळ मिसिंगची तक्रार दाखल करून मुलाची शोधपत्रिकासह वायरलेसवर माहिती देण्यात आली आणि सकाळीच मुंबई पोलिसांचा फोन आला. तो मुलगा मुंबईत सुखरूप मिळाला. अशात आता फैजरपुरा पोलीस त्या मुलाला अमरावतीत आणण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे. तात्काळ दाखल घेतल्याने पालकांनी पोलीस निरीक्षक निलेश करे यांचे आभार मानले आहे. अनेक पोलीस स्टेशन हद्दीत अनेक शाळकरी मुले, वृद्ध नागरिक सह विवाहित महिला मिसिंगच्या अनेक तक्रारी दाखल होत आहे. यात पोलीस सुद्धा तात्काळ दखल घेऊन अनेकांना त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली सुखरूप पोहोचविले आहे. अशीच घटना फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील SRP कॅम्प मार्गावर असलेल्या एका शाळेजवळ गुरुवारी घडली. एका शाळेत 9वीत शिकणारा विद्यार्थी शाळेत जातो म्हणून आईला सांगून निघाला. मात्र तो शाळेत न जाता दिवसभर घरी न आल्याने पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर त्याचा कुठे शोध न लागल्याने त्याच्या आईने घर मालकासोबत फैजरपुरा पोलीस स्टेशन गाठले. इकडे फैजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांना माहिती मिळताच त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल करून तात्काळ शोध घेण्यास वेगवेगळे पथक रवाना केले. तर वडाळी मार्गावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. मुलाच्या फोटोसह शोधपत्रिका तयार करून सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. यासोबतच वायरलेसवर मुलाची मिसिंगची माहिती देण्यात आली. अखेर शुक्रवारी मुंबई पोलिसांकडून पोलिसांना माहिती मिळाली. वडाळी परिसरातून बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा मुंबईत आढळून आला. तो दादर पोलिसांच्या ताब्यात सुखरूप असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक करे यांनी आपले पोलीस पथक तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना केले. मुलाला चित्रपटाची आवड असल्याने तो मुंबईत निघाला होता अशी माहिती समोर येत आहे.
मात्र मुलगा मुंबई पोलिसांना सुखरूप मिळाल्याची माहिती मिळताच पालकांनी पोलीस निरीक्षक निलेश करे यांचे आभार मानले आहे. काल साधारण 8 वाजता संगीता नागनाथ आडे वय 35 वर्ष राहणार वडाळी नाका व्यंकटेश कॉलनी, तर त्यांचा मुलगा स्कूलला जातो म्हणून गेला, तो परत आला नाही अशी तक्रार त्यांनी शोध घेतला, तो मिळून आला नाही. पोलीस स्टेशनला आल्या. त्या पोलीस स्टेशनला येताच आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून 2 माननीय पोलीस उपायुक्त सागर पाटील साहेब आणि सहाय्यक आयुक्त कुणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 टीम तयार केल्या आणि त्यानंतर मुलगा घरापासून ते स्कूलपर्यंत सर्व CCTV फुटेज चेक करण्यात आले. CCTV फुटेज व इतर आमच्या गुप्त बातमीदारांमार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा मुलगा हा मुंबई येथे आहे. तत्काळ तिथल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून मुलाला दादर पोलीस स्टेशन, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी सध्या आहे आणि आता आमची टीम मुलाला आणण्यासाठी रवाना झालेली आहे. मुलगा सुखरूप आहे. तर कशासाठी गेला होता मुलगा, काही माहिती? मुलगा त्याला फिल्म लाईनमध्ये काम करायचा इच्छा आहे, या इच्छेपोटी तो गेलेला होता अशी प्राथमिक माहिती मिळते. तरी मुलगा आल्यानंतर त्याच्याकडे सविस्तर विचारपूस करण्यात येईल. म्हणजे घरच्यांनी परवानगी न दिल्यामुळे घरच्यांनी परवानगी न दिल्यामुळं असंही म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु आपल्याला त्या ठिकाणी ज्या पोलिसांनी चौकशी केली त्यातून सध्या ही माहिती समोर आली आहे. तरी तो मुलगा येताच घरच्यांच्याकडेही चौकशी केली जाईल सविस्तर आणि मुलाकडेही चौकशी केली जाईल की नेमकं कारण काय आहे. सध्या मुलगा सुखरूप आहे आणि पोलीस स्टेशनला आहे, टीम रवाना झालेली आहे. सर, अशा बहुतेक घटना घडत असतात, मनाविरुद्ध काही घरच्यांनी प्रेशर टाकल्यामुळे अनेक मुलं घर सोडून जात असतात. याच अशा मुलांना काय आव्हान करावं लागेल? मी सर्व अशा मुलांना सांगेन की आपले आईवडील बऱ्याचदा आपल्याला अभ्यास करतो म्हणून रागावतात, तर आपण हा विचार केला पाहिजे की ते आपल्या भल्यासाठीच आपल्याला रागावत असतात. तर ह्याचा संवेदनशीलपणे मुलांनी विचार केला पाहिजे की आईवडील हे आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करत असतात, आपल्याला एवढं लहानाचं मोठं करतात. आपण असं निर्णय घेऊन आपण बाहेर गेलात तर उद्या आपल्याबरोबर कोणतंही दुष्कृत्य होऊ शकतं. विनादान तुम्हाला जीव जाण्याचा किंवा इतर तुम्हाला मोठी गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. तर मी सर्व मुलांना एक आवाहन करेन की असं कधी कोणत्याही कारणामुळं एकट्याने घर सोडू नये, असं टोकाचं पाऊल उचलू नये, जेणेकरून त्यांनाही त्रास होईल आणि त्याच्या पालकांनाही त्रास होईल. त्या मुलाचं नाव आणि वय किती होतं? मुलाचं नाव यश नागनाथ आडे, वय 15 वर्ष, 10वी वर्गात शिकत होता. वैकुंठवासी मोहनलाल नथुलाल साहू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सूरज मोहनलाल साहू यांच्या पुढाकाराने विलासनगर येथील स्मशानभूमीला स्वर्गरथ भेट देण्यात आला. यावेळी रथाचे विधिवत पूजन करून हार अर्पण करून स्वर्गरथ भेट देण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. विलासनगर हिंदू स्मशान संस्था ही अतिशय जुनी स्मशान संस्था आहे. या स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या संस्थेला परिसरात 1978 मध्ये स्वर्गीय हरिभाऊ कमिटीच्या निधीतून अशोक बसेरिया यांनी स्मशानभूमीचे निर्माण कार्य केले होते. मात्र काही कारणामुळे येथे सुविधा उपलब्ध नसल्याने ही स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमीला सोपविण्यात आली. आता विलासनगर येथील स्मशानभूमीला सूरज साहू यांच्या वतीने त्यांचे स्वर्गीय वडील वैकुंठवासी मोहनलाल नथुलाल साहू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वर्गरथ भेट देण्यात आला. विलासनगर हिंदू शमशान संस्था का एक सदस्य होने के नाते यह जानकारी दे रहा हूँ कि विलासनगर हिंदू शमशान संस्था यह अमरावती शहर के मध्य में पुरातन स्थापित शमशान भूमि है, जो आदिकाल से चली आ रही है। 1978 में स्वर्गीय हरिभाऊ कलोती की निधि से इसका अशोक जी बसेरिया के सानिध्य में परकोटे का निर्माण हुआ एवं 1986 में यह संस्था रजिस्टर्ड की गई। लेकिन कोरोना काल के समय यहाँ समुचित व्यवस्था न होने के कारण यह शमशान भूमि हिंदू शमशान भूमि को हस्तांतरित की गई। लेकिन अभी कुछ समय पूर्व ही श्री अशोक जी बसेरिया के प्रयास से पुनः इस संस्था को सक्रिय करके स्थापित करने का प्रयास है। इसी प्रयास में श्री सूरज मोहनलाल जी साहू इनके द्वारा स्वर्गरथ अपने माता पिता की स्मृति में दिया जा रहा है। इस उपलक्ष्य में यहाँ हम गाड़ी को लोकार्पित करने के कार्यक्रम में सम्मिलित हुए हैं। हम सभी की
हार्दिक शुभेच्छा श्री सूरज मोहन लाल जी बसेरिया को है कि इन्होंने अपना बड़ा दिल करके यह गाड़ी विलासनगर शमशान संस्था को भेंट दी है। जैसे इंसान दौलत कमाने के लिए सेहत को खो देता है, सेहत को बचाने के लिए दौलत को खो देता है, जीता ऐसे है जैसे मरना ही नहीं है और मर ऐसे जाता है जैसे जिया ही नहीं है। इन्होंने अपने साथ अपने माता पिता का भी नाम अमर कर दिया है, सुनहरे अक्षरों में इतिहास में लिख दिया है। पुनः आप सभी को हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। या दरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिकांनी स्वर्गरथाचे पूजन करून संस्थेला भेट देण्यात आला। शहरातील पन्नालाल नगर येथे मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे। 1 महिन्या अगोदर पन्नालाल पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्ण खचला असून मोठे खड्डे पडले आहे। हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती ही मागणी घेऊन याच प्रभागाचे माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी चक्क नाल्यात उतरून आगळे वेगळे आंदोलन केले आहे। यावेळी नाल्याच्या पुलावर सुद्धा नागरिकांनी घोषणा देत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। पन्नालाल नगर मोठा नाला खचल्याने मोठी दुर्घटना घडल्याची शक्यता दिसून येत असल्याने मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी थेट नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले। पन्नालाल नगर मोठा नाला सुरक्षा भिंत नसल्याने जीर्ण बांधकाम झाल्याने आता ये-जा करण्यास भीती निर्माण झाली। अशात हाच मार्ग नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे। हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे, त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येऊन पडू शकतो। नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्या काठीला नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे। मी स्थायी समिती सभापती सन 2016-17 ला असताना शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत बांधाव्यात यासाठी DPR तयार केला होता। यामध्ये 2016 ते 2017 वर्षी राजापेठ ते पन्नालाल नगर ते HUPM पर्यंतचा 1700 मीटर लांबीचा नाला बांधकामाकरिता 45 करोड रुपये निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र अद्यापपर्यंत या नाल्यावर लक्ष देण्यात आले नाही। त्याकरिता हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती करावी या मागणीचे मनपाला निवेदन देण्यात आले। मात्र मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता मिलिंद बांबल यांनी नाल्यातच उतरून आगळे वेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। बोलो भारत माता की जय। वंदे नाल्याची दुरुस्ती, नाल्याची दुरुस्ती, नाल्याची दुरुस्ती। यार आवाज दे रे, आवाज दे। वंदे वंदे नाल्याची दुरुस्ती, नाल्याची दुरुस्ती, लवकरात लवकर। शहरातील रास्ता भाव दुकानदार संघाच्या वतीने आमदार सुलभा संजय खोडके यांना निवेदन सादर केले असताना आमदार खोडके यांनी तात्काळ दखल घेतली। यावर आमदार खोडके यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करून प्रकरण मंजुरीत घेतले आहे। यामुळे भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतल्याने आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे। सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांकडून अंत्योदय प्राधान्य कुटुंबांचे लाभार्थी, केशरी व शेतकरी कुटुंब अशा शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप केले जात आहे। मात्र पुरवठा व वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे काम करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या दरम्यान अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या 20 जुलै रोजी बचत भवन येथे अन्न पुरवठा विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला होता। यावेळी पुरवठा अधिकारी, शिधापत्रिकाधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांना बोलावून सर्व तक्रारी, समस्या व त्यांचे निराकरण करण्यासंदर्भात चर्चाही केली होती। अमरावती जिल्हा स्वस्त भाव दुकानदार संघाचे शिष्टमंडळाने आमदार सुलभा खोडके यांना निवेदन सादर केले होते। या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असता रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मकता दर्शविली आहे। अशात आता राज्यातील 56,000 रास्त भाव दुकानदारांना यांचा फायदा होणार आहे।
राज्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांना कमिशन मोबदला वाढ व इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शविल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानित अभिनंदन केले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री. कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. राज्यात घडत असलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलांवरील अत्याचार घटनेवर माजी राज्यमंत्री काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या आहे. जबाबदारी या विषयाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कचरा झाला आहे. लहान मुलांवर जे काही पोस्कोच्या केसेस होतात ते खरोखर धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकरणात भरपूर ट्रेनिंग किंवा व्यवस्था करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट ठाकूर यांनी दिली आहे. या सरकारला लक्ष देण्याची गरज वाटत नाही आहे. जे काही प्रकरण घडत आहे अमरावती, अकोला, बदलापूर असो याकरिता सरकारला मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. सेन्सिटिव्हिटी हा जो विषय आहे किंवा जबाबदारी हा विषय हा अख्ख्या महाराष्ट्रातच त्याचा कचरा झालेला आहे. महिलांवर, लहान मुलांवर ज्या काही प्रकारे पॉस्कोच्या केसेस होतात आहे हे खरोखर धक्कादायक आहे. त्या गोष्टीसाठी भरपूर सारं नियोजन, भरपूर सारं ट्रेनिंग, भरपूर सारं सायकोलॉजिकली त्या ठिकाणी व्यवस्था करण्याची गरज आहे. पण त्याच्याकडे या सरकारला लक्ष देण्याची गरजच वाटत नाहीये. सरकार तातूर गोष्टी करत आहे. शॉर्ट टर्म गोल्सवर लक्ष जास्त देत आहे, लॉंग टर्म गोलवर अजिबात नाही. जे काय अकोल्यात झालं, जे काय अमरावतीत झालं, जे काय बदलापुरात झालं हे सगळं धक्कादायक आहे. आणि या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी सरकारला अधिक जबाबदारीनं काम करण्याची गरज आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचार प्रकरणात हिंदूंवर अन्याय अत्याचार घटना घडल्या. अनेकांना टार्गेट करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ 25 ऑगस्ट रोजी शहरात सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने 25 ऑगस्टला विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून याचीच माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम अमरावतीकर महिलांना मी नम्र आवाहन करते की आपण सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदूंनी हिंदूंसाठी घराच्या बाहेर आणि विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये
सामील होणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपली एकजूट दाखवणार नाही, एक संघ राहणार नाही, तोपर्यंत आपण याला सामोरे जाऊ शकणार नाही. तेव्हा ही पत्रकार परिषद उद्याच्या बांगलादेशाच्या संदर्भातली पत्रकार परिषद आहे आणि त्या अनुषंगाने समस्त अमरावतीकर बंधू आणि भगिनींना विनंती करते की मोठ्या संख्येने यामध्ये एकत्रित येऊन आपल्या राष्ट्रासाठी आणि धर्मरक्षणासाठी एकजूट दाखवावी. मी मीना पाठक, श्रीराम सेवा मंडळाची प्रवक्ता म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. तसेच श्री अंबादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष विश्वस्त म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. आज ही पत्रकार परिषद आम्ही फक्त एकाच दृष्टिकोनातून घेतलेली आहे की जो सकल हिंदू समाज आहे आपला, त्या हिंदू समाजावर जो सध्याच्या परिस्थितीमध्ये जो अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. कारण ही भारत माताची भूमी आहे. या भारत मातेचं नावच भारत माता आहे आणि महिला शक्ती एकत्रित येऊन येत्या 25 ऑगस्टला आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे. याचा निषेध म्हणून मोर्चा काढणार आहे की हिंदू संघटना एकत्रित आली पाहिजे. हिंदू राष्ट्र जर जगवायचं असेल, हिंदू राष्ट्र जर हिंदू म्हणून राहायचं असेल तर आपल्या सर्व हिंदू बांधव आणि भगिनींना एकत्रित येणं हे काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. तसेच बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे तेथील हिंदूवर जे अत्याचार झाले त्याचा विरोध करणे, तसेच तेथील हिंदूंना पाठिंबा देण्यासाठी 25 ऑगस्टला आम्ही मोठा या ठिकाणी सकाळी 10 वाजता विराट हिंदू मोर्चा काढण्याची तयारी केलेली आहे. ही सर्व माहिती देण्याकरता आज आम्ही सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि एवढंच या ठिकाणी मी सांगेन. बाकी मग पत्रकारांनी जे काय प्रश्न विचारतील त्याचं उत्तर आम्ही आणि त्यांचा आम्ही काय प्रोग्राम ठरवला आहे, पुढची आमची रूपरेषा काय असेल हे आम्ही ठरवून सांगणार आहोत. नमस्कार, मी सौ वृंदा मुक्तेवार. एक हिंदू म्हणून दिनांक 25 ऑगस्ट 2024 नेहरू मैदान अमरावती येथे सकल हिंदू समाज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अभिवादन समिती यांच्याकडून आयोजित आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर ज्या संघटनेवर अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचाराच्या विरोधात आपलं एकत्रीकरण या समाजाला दिसणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच एकत्रीकरणासाठी एक हिंदू म्हणून मी आपल्या सर्व महिला शक्तींना, युवा वर्गांना आणि तसेच सर्वांना आव्हान करू इच्छिते की दिनांक 25 ऑगस्टला जास्तीत जास्त संख्येने या हिंदू एकत्रीकरणासाठी आपल्या सर्वांना नेहरू मैदान इथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचे आहे आणि आपली एकीकरण आणि बांगलादेश इथे होणाऱ्या अत्याचाराबद्दल एक आवाज उठवायचा आहे. एक संघटनेमध्ये काय शक्ती असते ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे सर्वांनी अवश्य या. महाराष्ट्र बंदमुळे महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याची काळजी घेणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया मंत्री तथा भाजप वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली. ते अमरावती आले असता आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. यासोबतच आम्ही बदलापूरच्या घटनेबाबत संवेदनशील आहोत. त्या घटनेचा कोणीही समर्थन करू शकत नाही. आमच्या संवेदना आहे. तातडीने कारवाई केले आहेत असे स्पष्ट करून या घटनेच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. सर्वांना सत्ता मागायची आहे. त्यामुळे राज्यातील 14 कोटी जनता निर्णय घेईल की कोणाला सत्ता द्यायची असा टोला सुद्धा लगावला. महाविकास आघाडीच्या सर्वेवर विश्वास करू नका. महाराष्ट्राची जनता ही महायुती सोबत राहील असा दावा सुद्धा बावनकुळे यांनी केलाय. माननीय न्यायालयाचा मान राखला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होण्याची काळजी आमची सर्वांची जबाबदारी आहे. माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. उद्या काळ्या फिती लावून संपूर्ण महाविकास आघाडीचे लोक ठिकठिकाणी राज्यामध्ये आंदोलन करणार आहे. नाही, आम्ही सर्व संवेदनशील आहोत. आमच्याही संवेदना आहे. बदलापूरच्या घटनेचं कोणीही समर्थन करू शकत नाही. त्याकरता सरकारने केलेल्या संपूर्ण कारवाया आणि पुढेही करणाऱ्या कारवाया या तातडीने केल्या आहेत. त्यामुळं आमच्याही संवेदना पक्ष म्हणून आणि समाज म्हणून आणि 14 कोटी जनता म्हणून आम्ही या घटनेच्या आरोपींना फाशीपर्यंत अंतिम होतपर्यंत
या घटनेच्या मागे लागून राहणार आहोत, सरकारच्या मागे लागून राहणार आहोत. आम्ही कुटुंबियासोबतही आहोत आणि आमची सुद्धा संवेदना तेवढीच आहे. समर्जित गाडगे आता तुतारी सोबत जाणार आहे 3 सप्टेंबरला. सकाळी पूर्ण होते. राज्यपाल नियुक्त 12 ज्या जागा आहेत त्या संदर्भात कोर्टानं महायुतीला दणका दिलेला आहे. 2 वर्षात नियुक्त त्या जागा झालेल्या आहेत. आता देखील नियुक्त होणार नाही. महाविकास आघाडीच्या काळात कोश्यारींना पत्र लिहिलं होतं तेव्हा देखील त्या जागा नियुक्त झाल्या नव्हत्या. नाही, माननीय काय न्यायालयाने आदेश दिला आहे ती मेरा बघतो आणि उद्या बोलील. राज ठाकरे म्हणतात की राज्याची सत्ता काय म्हणा, सर्वांना सत्ता मागायची आहे, त्यामुळे 14 कोटी जनता निर्णय घेईल कुणाला सत्ता द्यायची. उद्या तुम्ही पण अमरावतीच्या दौऱ्यात आणि राज ठाकरे देखील आहेत. नाही, चांगला आहे. त्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं पाहिजे, आम्ही आपल्या पक्षाचं काम करू. शेवटी जनता ज्याला बळ देईल किंवा जनता ज्याला मतदान करेल तो सत्तेमध्ये येईल. एक सर शेवटला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उद्या शरद पवार बसणार आहेत, संपूर्ण घटनेच्या संदर्भात नाही, संवेदना व्यक्त करण्याकरता आपापल्या पद्धतीने सारे पक्ष करत आहेत. आमच्याही पक्षाच्या संवेदना आहेत, आमच्याही संवेदना आहेत, त्यामुळं संवेदना व्यक्त करणे याच्यात काही चूक नाही आहे. आम्ही आपल्या संवेदना व्यक्त करतोच आहे. सर, एक मूड ऑफ द नेशनचा एक सर्वे समोर आलेला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा आणि महायुतीला 120 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला. आता परवाच कोणीतरी महाविकास आघाडीचं बोललं की सर्वेवर विश्वास ठेवू नका. महाविकास आघाडीचे कुठले तरी नेते बोलले की सर्वेवर विश्वास ठेवू नका. पण बघू, शेवटी जनता ही महाराष्ट्राची महायुतीसोबत राहील. कारण केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या जनतेचं भलं करू शकतं, महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. कारण 2029पर्यंत मोदीजी प्रधानमंत्री आत्ता आहे आणि प्रधानमंत्री मोदीजी असताना केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि महायुतीने दिलेल्या सर्व योजना या पुढं चालू ठेवायच्या असतील तर महायुती लागेल. आणि महाविकास आघाडी येणं म्हणजे योजना बंद करणे. महाविकास आघाडीचं मत म्हणजे योजना बंद करणारं मत, जसं कर्नाटकमध्ये बंद केलं, आसाममध्ये योजना बंद केल्या, तेलंगणामध्ये योजना बंद केल्या. आणि भाजपाचं आणि महायुतीचं मत म्हणजे मध्य प्रदेश, आसाम इथे आपण योजना सुरू ठेवल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे मध्य प्रदेशमध्ये, आसाममध्ये सुरू आहे. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला जर मत दिलं, एकही मत दिलं तरी ते मत हे योजना बंद करणारं मत आहे. महायुतीचं मत योजना सुरू ठेवणारं मत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत जो निधी प्राप्त झालेला आहे तो निधी बँकेने इतर व्याज किंवा कर्ज यांच्या स्वरूपात अजिबात कपात करू नये अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या खात्यातील पैसे कपात झाले असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आपल्या खात्यातून रक्कम कपात झाल्याबाबत कळवावे. अशा बँकेवर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला दिवसेंदिवस अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ज्या लाभार्थी महिलांनी यापूर्वी नोंदणी केली नव्हती ते लाभार्थीही आता मोठ्या प्रमाणावर नोंदणी करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या 6 लक्षाच्या जवळपास पोहोचली असून यापैकी 24 ऑगस्टपर्यंत नोंदणी झालेल्या सर्व लाडक्या बहिणींना 31 ऑगस्टपर्यंत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता प्राप्त होईल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके यांनी सांगितलेत. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून सुरू झाली असून 1 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत 4 लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. लाडकी बहीण योजना या पोर्टलवर सध्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाभार्थ्यांची नोंदणी अविरत सुरू आहे. यामुळे जवळपास 2 लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांची छाननी महिला बालविकास विभागातील अधिकारी कर्मचारी काळजीपूर्वक करीत आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मान्य करून शासनाकडे पाठवण्यात येतील आणि सर्व लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ प्राप्त होईल. ज्या लाभार्थ्यांना अद्यापही निधी प्राप्त झाला नाही त्याला लाभार्थ्यांचे आधार सेंडिंग नसल्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. त्या लाभार्थ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क करून तात्काळ आपल्या आधार कार्ड सेंडिंग करून घ्यावेत, ज्यामुळे त्यांच्या खात्याला तात्काळ जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होतील. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी सुरुवातीला अर्ज भरताना काही प्रमाणपत्र कमी दिले होते त्यामुळे त्यांचा अर्ज अंशतः रद्द करण्यात आले होते, त्यांनी ज्या ठिकाणी आपले अर्ज भरले तेथील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले उर्वरित प्रमाणपत्र दिल्यास त्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यात निधी जमा होईल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो निधी प्राप्त झालेला आहे तो निधी बँकेने इतर व्याज किंवा कर्ज यांच्या स्वरूपात अजिबात कपात करू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या खात्यातील पैसे कपात झाले असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत आपल्या खात्यातून रक्कम कपात झाल्याबाबत कळवावे. अशा बँकेवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जाहीर केले आहे. गेल्या 7 ऑगस्ट रोजी धारणी तालुक्यातील दिया या मार्गावरील रस्त्याच्या बांधकामाचा वृत्तांत सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित होताच याच वृत्तांताची अखेर धारणी तहसीलदार व उपअभियंताने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार व उपअभियंत्यांनी याच मार्गावर जाऊन थेट स्पॉट निरीक्षण केले. या रस्त्यावरच्या बांधकामाच्या वृत्तांताने चांगल्या चर्चेला उधाण आले आहे. यावर आमच्या धारणी येथील सिटी न्यूज प्रतिनिधी विरोधात धारणी येथील अनेक कंत्राटदारांनी संगनमत करून प्रतिनिधी विरोधात तक्रार दाखल केली होती. यात विशेष म्हणजे धारणी येथील एका हिंदी दैनिक वृत्तपत्राचा प्रतिनिधी कंत्राटदार असल्याने त्याचा सुद्धा या कंत्राटदारात समावेश आहे. धारणी तालुक्यातील दिया या गावात गेल्या 7 ऑगस्ट रोजी आमच्या धारणी येथील सिटी न्यूज प्रतिनिधींनी काँक्रिटीकरण रस्ते बांधकामाची बातमी संकलित करून हा वृत्तांत 8 ऑगस्टला प्रसारित केला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे बांधकाम केले होते. याच रस्त्यावर काहीच ठिकाणी खड्डे तर चिखल साचल्याने वृत्तांत प्रसारित झाल्याने धारणी तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या वृत्तांताने धारणी तालुक्यातील अनेक कंत्राटदारांमध्ये सुद्धा एकच खळबळ उडाली होती. अखेर अनेक दिवसानंतर आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या याच वृत्तांताची धारणी येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष उपअभियंता राजेंद्र माळवे यांनी थेट दखल घेतली. अधिकाऱ्यांनी दिया या मार्गावर जाऊन रस्त्याची थेट पाहणी केली. मेळघाटात आदिवासी बांधवांकरिता शासनाने राबविण्यात आलेल्या योजना व्यवस्थित असाव्यात. सर्व आदिवासी बांधवांना योजनेचा लाभ मिळावा. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या बांधकामे व्यवस्थित असावीत. याकरिता आमच्या धारणी येथील सिटी न्यूज प्रतिनिधींचा उद्देश होता. धारणी येथील सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी थेट येथे सर्वे करून परिसरातील नागरिकांचे बयान जाणून घेतलेत. रस्त्याच्या बाजूला मोठ्या नाल्या असल्याने अतिवृष्टी दरम्यान नाल्यांचे पाणी आणि चिखलामुळे 20 मीटर भागात चिखल जमा झाल्याचे दिसून आलेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्यांनी संबंधित कंत्राटदारांना तात्काळ रस्त्यावर जमा झालेला चिखल काढण्यात यावा अशा सूचनाही दिल्यात. अतिवृष्टीच्या पावसामुळे बेरिंग कोडचे काही नुकसान झालेले असल्यास त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे लेखी निर्देश देण्यात आलेत. धारणी येथील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेतल्याचे दिसून येत आहे. केलेले काँक्रिटीकरण कामे व्यवस्थित असावे, नागरिकांना त्याचा लाभ मिळावा हाच उद्देश आमच्या सिटी न्यूज चॅनलचा असताना काही कंत्राटदारांनी मात्र आमच्या धारणी येथील प्रतिनिधी विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. यात एका हिंदी दैनिक वृत्तपत्राचा धारणी येथील प्रतिनिधी धारणी येथे कंत्राटदार असल्याची माहिती समोर येत आहे. तोच प्रतिनिधी कंत्राटदार इतर कंत्राटदारांसोबत मिळून आमच्या धारणी सिटी न्यूज प्रतिनिधीच्या विरोधात सज्ज झाला होता. मात्र धारणी येथील अधिकाऱ्यांनी केलेली पाहणीमध्ये अनेक सत्यता आणि बाबी समोर आल्या आहेत. यामुळेच आता कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यासह धारणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष उपअभियंता राजेंद्र माळवे यांच्या कार्याची आता संपूर्ण मेळघाटात अभिनंदन व प्रशंसा केली जात आहे. अकोला जिल्ह्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याची नुकतीच धक्कादायक घटना घडली. तर याच जिल्ह्यात आता पुन्हा एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी मुलीला नातेवाईकांकडे सोडून गेले असता मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने संधीचा फायदा घेत दुष्कर्म केले. यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बदलापूर आणि काझीखेड येथील घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अकोला शहरातील अकोटफैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तेल्हारा तालुक्यातील एक कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथे नातेवाईकांकडे आले होते.
व मुलीला नातेवाईकांकडे सोडून बाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत तरुणीचा दूरचा नातेवाईक यश गवई याने तिच्यावर जबरदस्ती केली। या घटनेनंतर 10 वर्षीय मुलीने संपूर्ण घटना तिच्या पालकांना सांगितली। त्यांनी तात्काळ अकोटफैल पोलीस ठाणे गाठले। या प्रकरणी पोलिसांनी रात्री भारतीय दंड संहिता आणि बाल संरक्षण कायद्याच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला। आरोपी यश गवई यालाही अटक करण्यात आली आहे। आज पहाटे 4 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी यश गवई वय वर्ष 24 याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांच्या मुलीविरुद्ध गैरप्रकार झालेला आहे। मुलीला विश्वासात घेऊन महिला पोलीस अधिकारी आणि महिला स्टाफ यांच्या वतीने मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने झालेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला। घटनाक्रम साधारणतः 30/8/2023 ते कालपावेतोचा आहे आणि दिलेल्या माहितीवरून अकोटफैल पोलीस स्टेशन येथे BNSच्या सेक्शन्स आणि पोक्सो कलम 4-6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी यश युवराज गवई वय 20 वर्ष राहणार हिंगणा तामसवाडी तालुका जिल्हा अकोला याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास API मेश्रे जुने शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे महिला अधिकारी म्हणून आणि पुढील तपासा माननीय SP सर माननीय ॲडिशनल कारवाई करण्यात येत आहे। या आधी त्याच्यात सांगितल्याप्रमाणे 30/8/2023 ते कालपावेतो हा घटनाक्रम आहे। त्याच्यात अनेकदा त्याच्या मुलीवरती अत्याचार झाल्याचा निदर्शनास आलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे खुलेआम वरली जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याने येथील नागरिक 3 पत्ती जुगाराला त्रस्त झाले आहे। जुना बाजाराच्या रस्त्याच्या बाजूला जुगार चालतो। यात पोलिसांच्या संरक्षणेत लाखोंचा उलाढाल होत असल्याची सुद्धा चर्चा दिसून येत आहे। यावर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का असा सवाल नागरिकात होत आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील जुन्या बाजारात सुरू असलेल्या जुगाराची चर्चा दूरपर्यंत गेली। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरात खुलेआम सुरू असलेल्या 3 पट्टी जुगाराबाबत नागरिकांमध्ये रोष आहे। जुन्या बाजाराच्या रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या या जुगार व्यवसायाला पोलीस संरक्षण देत दररोज लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याचा आरोप होत आहे। 3 पट्टी जुगाराने येथील प्रतिष्ठित नागरिक त्रस्त झाले आहे। या जुगाराचा पुरावा एक प्रादेशिक चॅनल जवळ मिळाला आहे, तरी सुद्धा स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे हा जुगार पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ सुरू असतानाही त्यांच्या भोंगळ कारवायांवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कारवाई करणार का, धडक कारवाईचे पाऊल उचलणार का अशी चर्चा सुद्धा होताना दिसून येत आहे। आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 256, मेळघाट येथे NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता। यासोबतच अकोला येथील दर्शक ही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता। RRC सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 899, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 100 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि X वर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि X हँडल फॉलो करा।
आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.